ज्या ठिकाणी आंब्याची भरपूर प्रमाणात झाडं असतात त्याला म्हणतात आमराई. आणि याच थंडीच्या दिवसामध्ये याच आंब्याच्या झाडांना अशा पद्धतीची ही फुलं येतात. आणि याला आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणतात मोहर आला. मोहर म्हणजे काय, तर याच्यापासून काही काळानंतर फळामध्ये रूपांतर होणार, या फुलांचं फळामध्ये रूपांतर होणार. आणि हाच असतो एक शेतकऱ्याचा सुगीचा काळ. आणि याच्यावरूनच ठरतं की येणाऱ्या काळामध्ये आंबे किती प्रमाणात असणार आहेत. आणि हे मी तुम्हाला झाड सांगतो, जो आपण हापूस खातो त्या हापूस आंब्याचं हे झाड आहे. अनेक मुलांना, अनेक माणसांना शहरातल्या माहिती नाही की आंब्याच्या झाडाला फुलं येतात का, तर ती फुलं ही अशी असतात. पुन्हा सांगतो, याला म्हणतात मोहर. आणि याचा सुगंध जो या बागेमध्ये दरवळतोय, अप्रतिम. म्हणजे आपण शहराच्या ठिकाणी राहू किंवा गावच्या ठिकाणी राहू, पण वर्षातून दरवर्षी हा जो सुगंध आहे हा वर्षातून एकदा आपल्याला अनुभवायला मिळतो. आणि हे जे सुख आहे हे नक्कीच निसर्गाची जादू आहे. आणि या निसर्गाच्या जादूमध्ये आपल्याला हा स्वर्गातला अनुभव, स्वर्ग बघितला कोणी माहिती नाही, परंतु हा स्वर्गासारखा जो अनुभव आहे तो हा निसर्गच देतो. हा सुगंध कुठेही विकत मिळणार नाही. धन्यवाद.